घरातल्या बायकांना आदर देता ना तुम्ही, मग बाहेरच्यांचं का नाही? नीट बोल ना मुलींशी. आणि आईचं काम फक्त मुलांना मोठं करणं नसतं, त्यांना एक चांगला माणूस बनवणं असतं. आणि ते तिने आपल्या वागण्यातनं शिकवायचं असतं. ते नाही जमलं तुम्हाला. पमा, कशाला बोलतेस इतकं? पालत्या घडावर पाणी आहे. यांना माणसं नाही आहे ग, बँक बॅलन्स कळतो यांना. ज्यांच्याकडे जास्त बँक बॅलन्स ना त्यांशी चांगलं वागतात. ते पैशाचे गुलाम आहेत काही. पमा, आपण खूप आनंदात आहोत, खरंच सांगतो. खुश आहोत आपण. आपल्या पोरी आनंदात आहेत, समाधानी आहेत. उमाताई, दिनेशराव, तुमचं यांच्याशी नातं आहे म्हणून आम्ही आमच्या पोरीचा साखरपुडा अर्धवट सोडून आलो. बघितलं ना आमच्याशी कशा वागल्या ते, माझ्या पोरींना काय काय बोलले ते. पण मॅडम, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा त्यांचं नाव काढतील ना, तेव्हा तुम्ही डोळे फाडून बघाल त्यांच्याकडे. हे असंच. चल पमा, शरू. बाय बाय, काय झालं तुला? अगं तिचं डोकं खूप दुखतंय. तू काळजी नको करू. पप्पा बोलतील हा विनायकरावांशी. हे बघ, फक्त अंगठी घालायचीच होती ना, बाकी तर साखरपुडा झाला. मम्मी, ते गौतम. नाही, गौतमरावांशी बोलतील पप्पा. आणि आपल्याला कुठे माहिती होतं हे असं सगळं होईल? नाही मम्मी, तो गौतम. तो गौतम, तो ठीक आहे, आता आउट ऑफ डेंजर आहे. पण मला नाही वाटत इतक्या लवकर त्याला डिस्चार्ज देतील. म्हणजे ICU मध्ये होता ना तो. हा, म्हणजे त्या मुलाला काय झालं नाही हे बरं आहे, पण त्याची आई आणि भाऊ, बोलायची पद्धत नाही त्यांना. अम्मा, बस झाला आता. तो विषय नको या घरात. ज्या माणसांना आपण चांगलेपणाने वागलेलं समजत नसेल ना, तर त्यांच्याबद्दल बोलून आपला वेळ वाया नाही घालवायचा. तुम्ही मला बोला, माझ्याबद्दल बोला, माझ्या परिस्थितीबद्दल बोला, पण माझ्या पोरीला काही नाही बोलायचं. त्यांच्यावर ओरडून त्यांची अक्कल काढून बोलायचं नाही त्यांच्याच्या. माझ्या पोरी माझी इज्जत आहे, माझा मान आहे. आणि मला त्या बाईबद्दल, त्या पोराबद्दल तर काही ऐकूनच घ्यायचं नाही. त्या पोराला ना मी माझ्या डोळ्यासमोर सुद्धा उभं करणार नाही. पैसा बघून माणसाची वागतात ते. आता सगळ्यांना शेवटचं सांगतो, खानोलकर आणि त्या घरातली माणसं यांच्याशी आपला काहीही संबंध नाही. आजपासून या घरामध्ये त्यांचं नाव घ्यायचं नाही, कळलं? आजी एकटीच गेली वरती रूम मध्ये. तिच्या गोळ्या बिळ्या घेणार नाही. जाते का जरा? आपल्या गौतमला काही होणार नाही. गौतमच्या बाबतीत हे जे काही झालं, त्याच्या मागे खरंच एक मुलगी असेल तर ती मुलगी कोण आहे हे तेजस्विनी तुला शोधायला हवंय. आणि शोधून तिला सांगायला हवंय की माझ्या मुलाशी असा खेळ खेळायचा नाही. तुमच्याकडे खूप पैसा आहे, पण समाधान नाही हो. नाहीतर ही वेळ आलीच नसती ना तुमच्यावर. आम्ही चांगलेच संस्कार केलेत आमच्या मुलींवर. तुम्हीच संस्कारात कुठेतरी कमी पडलाय. तुम्ही तुमच्या मुलाला पैसा दिलाय, पण अडचणींना
तोंड देण्यासाठी हिंमत नाही दिली. आणि आईचं काम फक्त मुलांना मोठं करणं नसतं, त्यांना एक चांगला माणूस बनवणं असतं. आणि ते तिने आपल्या वागण्यातनं शिकवायचं असतं. ते नाही जमलं तुम्हाला. पण पप्पा असं सगळं बोलले म्हणजे सॉलिड राडा झालाय. अनु, अगं मला त्याच गोष्टीचं टेन्शन आहे. त्यात जर गौतमने त्याच्या घरच्यांना सगळं सांगितलं आमच्याबद्दल तर. आणि त्यांच्याकडून आपल्या मम्मी पप्पाला कळलं तर. त्यापेक्षा ना ताई आपणच सगळं सांगून टाकूया ना मम्मी पप्पांना. आपण ना सांगून टाकूया की तुझं गौतम बांदेकरवर नाही तर गौतमवर प्रेम आहे. आणि त्याने हे जे सगळं केलंय ना, जीव द्यायचा प्रयत्न केलाय ना, ते तुझ्यासाठी केलंय. सांगूयात ना. नाही अगं, तू काय बोलतेस? मम्मी पप्पांना समजलं तर. नाही नको. हे बघ, मम्मीची तब्येत आधीच खूप नाजूक असते, म्हणून तिला त्रास नको आता. आणि त्यात पप्पा काय बोलले ऐकलंयस ना तू. कसं सांगणार आहे? काहून त्यांचा खूप विश्वास आहे माझ्यावर. आणि त्यांना इतकाही विश्वास आहे की आपल्यापैकी असं कोणीच वागणार नाही. मम्मी नेहमी म्हणत असते की नाही. मग कसं सांगणार आहे? पण अगं ताई, आपण काहीतरी सांगायला हवं ना गं घरी. नाही, हे बघ, मी मोठी बहीण आहे ना तुझी. मग मी जे बोलतेय तेच ऐकायचं. अनु, ऐक ना बाळा, तुला मम्मीची शपथ आहे. हा,